की धर्मवीर संभाजी महाराज वैकुंठवासी बंधु भगवान की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती। श्री भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकुडिम्न दाहला हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार त्यासी संत एकनाथ। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। नैति श्रुतिपार्थ जानन् योगी मुच्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देहते जुनी वस्तू व्हावी मार्गे चिती तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सरपत व्हावो दोराची करुणी मद तरंग पण असे की नसे ऐसे हे उदकासी काही प्रतिभासी ते भलते जैसे तैसे उदकचिती तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची देवी देही जे देहेची वस्तू झाली आता शरीराचे तयाच्या ठाई आडनाव ही उरले नाही तरी कोणी काळी काही निमिती पाहे पा मग मार्गाते कासया शोधावे कोणी कोठून के जावे जरी देशकाला द्याघवी आपणाची असे आणि हागा घटुजे वेळी फुटे ते वेळी ते तिचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे हे नबी चुके आहे पायसे हा नाही ती तो आकारुची जाई हे गगन ती गगनीच आहे घटत्वाई आहे ऐश्या बोधाचे निसुरवाडी मार्गा मार्गाचे साकडी तया सोहंसी दान पडे योगी अंशी या कारणे पंडुसुता वा व्हावे योगयुक्ता हेतुले सर्व काळी साम्यता पैसया होईल मग भलते त भलते मा देह असो अथवा जावा परी अभंगा नित्य ब्रह्मभावा विघडू नाही तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे माझी स्वर्ग संसाराचे लागवी झटविना तिने बोधे जो योगी होय तयासीच या बोधाचे निटपण आहे काजे भोगाचे पेरून पाये निज रूपाये पैगा इंद्राजिका देवा जया सर्वश्री गाजती राणीवा ते सांडणे मानून पांडवा डावली जो। वैकुंठवासी धोंडो गंगाराम शेळके यांच्या या कार्यानिमित्त आज प्रवचनाचं निमित्त आहे आणि या निमित्तानं गीतेमधला 8व्या अध्यायातला 27वा श्लोक 247 नंबरच्या ओळीपासून 260 नंबरपर्यंतच्या ओळींचा मागोवा चिंतन आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं। माऊली ज्ञानोबारायांनी तसं भगवंतांनी या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये
देहाचं मरण कशा पद्धतीनं आल्यानंतर त्याला कोणती गती प्राप्त होते हा विषय मांडला. त्याला अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग असं नाव दिलं. दिवसा देह पडणं, शुक्ल तीर्थ पहिला पक्ष असणं पंधरवड्याचा, शरीरामध्ये अग्नी व्यवस्थित देह पडला तरी अग्नी बरोबर राहणं, ही 3 लक्षणं अर्चिरा मार्गाची सांगितली. त्याच्या विरुद्ध धूम्र मार्गाची 3 लक्षणं, रात्री मरण येणं, कृष्ण पक्षामध्ये मरण येणं, देहाचं मरण, आणि शरीर पूर्ण कफ वात पित्तानं ग्रासलेलं असणं, शरीरामध्ये उष्णता न राहणं वेळ पडल्यानंतर, ही धूम्र मार्गाची लक्षणं सांगितली. आणि त्यावेळेला ही मार्गाचं जे काही साकडं आहे हे कोणाकरता आहे आणि कोणाकरता, कारण विषय असा आहे की प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे 2 मार्ग आहेत परमार्थामध्ये सुद्धा. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग हा कर्म आणि उपासनेचा आहे, तर निवृत्ती मार्ग हा जो आहे हा ज्ञान मार्ग आहे. बाह्य साधनं आहेत, अंतरंग साधनं आहेत दोन्ही मार्गामध्ये. विचार जर केला तर प्रवृत्ती मार्गामध्ये बाह्य साधनच आहेत, अंतरंग साधन नाहीच. निवृत्ती मार्गामध्ये अंतरंग आणि काही बाह्य साधनं आहेत. बाह्य नाहीच म्हटलं तरी चालेल. ज्ञानमार्गाची साधनं जी आहेत ही सगळी अंतरंग साधनं आहेत. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान करणे जोडे ऐसे की अति कर्माने मोक्ष प्राप्त होतं असं कोण म्हणतं? होऊ शकत नाही ना. अंतकरणातच ज्ञान व्हायला पाहिजे. बाहेरून ज्ञान प्राप्त करायची जी आपल्याला ती अज्ञानपणाने सवय लागलेली आहे. बाहेरून सगळं घ्यायचं, ऍक्सेप्ट, बाहेरून आत घेण्याची सवय लागली. आतून बाहेर पडलं पाहिजे. ज्ञान स्वयंभू आहे, तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या वृत्तीमध्ये आहे, प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेणे देहे पाही विदेह मज पावती. भगवंत उद्धवाला सांगतात, हे मनुष्य रूपी बाहुले ज्या वेळेला बनवलं त्याच वेळेला मला जाणण्याचं ज्ञान मी त्याच्यामध्ये घालून टाकलं. इथे तुम्ही अज्ञानी आणि ज्ञानी हा भ्रम जो भेद जो करतात हा भ्रमाने भेद आहे. आपण लक्षणं काय करतो? ज्याला बोलता येतं जास्त तो ज्ञानी आणि ज्याला बोलता येत नाही तो अज्ञानी अशी ठकोळमानानं आणि संज्ञा करतो त्याचे लक्षणं करतो. त्याला आम्ही उदाहरण देत असतो की गुळ जर एखाद्या मुक्याला खायला दिला तर त्याला गोड लागेल तर कडू लागेल, आणि बडबड्या माणसाला खायला दिला तर त्याला दोघांनाही सारखाच लागणार. वर्णन करताना मात्र वर्णन करून ज्याला वाचाय तो वाचेन वर्णन करू शकेल, आणि ज्याला वाणी नाही पण त्याच्यावर लक्षणं उमटतील असं काहीतरी लक्षणं दाखवेल. जर गुळाची जर गोष्ट अशी आहे तर ज्ञानाची गोष्ट कशी असेल जरा विचार करा. केवढा समाजामध्ये भ्रम आहे. बोलण्यावर ज्ञान अवलंबून आहे का? बोलण्याचा ज्ञानाचा काही संबंध नाही. उलट खरं जर ज्ञान अंतःकरणात प्रगटलं तर बोलणं बंद होतं, वाचा पांगुळते. काय होतं? बोलणं बंद होतं. खरं प्रेम हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. बोलत नाही, बोलेना बोलू देईना अशी त्याची वाचा स्तब्ध होते, कुंठित होते. खरं प्रेम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे मुलाला. कशामध्ये? वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि त्या मुलाची आई वारली आणि श्रद्धांजलीपर भाषण चालू असताना कुणीतरी म्हणलं, अरे त्या पोराला बोलायला सांगा जरा, त्या पोराला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे ना तो पोरगा, तो बोलून जरा थोडंसं आईवरती बोलेल. मला सांगा, तो मुलगा त्याची आई वारली आणि त्या ठिकाणी त्याला बोलायला लावलं आईबद्दल बोल, तर तो मुलगा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असणारा मुलगा पण आईबद्दल 2 शब्द बोलू शकेल का? हो, साधी गोष्ट आहे ना. आपण चिंतन मनन करत नाही. आपल्या आजूबाजूला घटना घडतात, दुसरं काही कोणतं वाङ्मय चिंतनाला असायची गरज नाही तसं पाहिलं तर. हो, कारण यांनी जे चिंतन केले दृष्टांत आजूबाजूचे दिलेले आहेत सर्व साधू संतांनी. फक्त एक आहे, त्यांना ते सूत्र सापडलं आणि त्यानंतर बस प्रत्येक गोष्ट त्यांना बोध देते, प्रत्येक गोष्टीतून बोध मिळतो. जो जो घेतला दयाचा म्हणतो तो गुरु केला मी जाण, गुरुशी आले अपारपणा अवघे जगची गुरु. आता व्यापकता वाढली सद्गुरूच्या. सद्गुरू हे तत्व आहे आणि देहच गुरु. ठीक आहे, पहिले जी भावना आहे ती योग्य आहे. मज आणि सद्गुरुमूर्ती भेद नाही का कल्पांची, येणे भावे जे भजती ते ज्ञान पावती सहजची.
त्याचा भाव तसाच असायला पाहिजे. भगवंतांनी दुजोरा दिला, परंतु पुढे मात्र त्याचा भाव थोडा सूक्ष्म होत गेला पाहिजे. मदहृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष हत्या धरू विवेकावरी, असं म्हणण्याच्या मागचा उद्देश काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या ज्या आहेत त्याच्यातल्या जवळजवळ 7000 ओव्यांमध्ये श्री गुरूंच्या बद्दल माऊली ज्ञानोबाला बोलतात. तसं प्रेम आहे. परंतु तरी सुद्धा हे बोलत असताना विशेष अत्यादरू विवेकावरी मुद्दामहून म्हटलं, तत्वदर्शी शब्द वापरला श्री गुरु करता. निवृत्तीवरी म्हणायच्या ऐवजी विवेकावरी म्हटलं. मग तुमच्यामध्ये विवेक निर्माण झाला की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी गुरु तुमच्या बरोबरच आहे. मग हे तत्व आहे. आणि मग प्रत्येक वस्तू तुम्हाला शिकवू लागते, बोध देऊ लागते, असा भाग आहे. या पद्धतीनं विचार जर केला तर ज्ञान आणि बोलायचा विषय नाही. ज्ञानामध्ये वाचा उलटा ज्ञानाची व्याख्या करताना 7व्या अध्यायामध्ये पहा 2-3 ओव्या आल्या जाय. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. विचार मागुता पाऊली निघे, बोला, जाणीव घेत नरी घे. विचार मागुता पाऊली निघे आणि तर्को अंगीने घे ऐनी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान, आणि ते तर सत्य बुद्धी हेही अज्ञान. पहा बरं व्याख्या. म्हणजे आपला किती भ्रम आहे. आपण शब्दाच्या व्याप्तीवरती ज्ञान ठरवतो. किती चुकीची गोष्ट आहे आपली. एखादा ज्ञानाची व्याख्या पहा कशी केलेली. जाणीवच जिथं नाही, जाणीव नाही. पहा हे कसं स्वरूप आहे. आपलं चाललंय हे सगळं जाणीवेला धरून चाललंय, आणि म्हणून ब्रह्मस्थितीवर अखंड जायला आम्ही तयार नाही. आता नडतही काय, जाणीवच नडते ना. वर्मती एक आहे दृढ धरावा भाव. त्याच्या पुढे काय म्हणलंय, त्या भावाकडे तुमच्या वृत्तीला कोण जाऊन देत नाही. जाणीव लागवण लागवणे तो ठाव. त्या ठावाला जाऊ देत नाही तिथपर्यंत ही जाणीव. हिनं तर नडवलंय. मग मी 3 तास चिंतन करतो, जाणीवच आहे, जाणीवच आहे. जाणीव मावळत नाही तोपर्यंत ब्रह्मस्थिती नाही. 3-4 तास नाही तर 10 तास कर, नाही तर हे कल्पपर्यंत केलं तरी बी नाही. जाणीव आहे ना. जिथं जाणीव जिथं निविगे ते ज्ञान आहे. ते ज्ञान आणि परमात्मा वेगळा नाही पुन्हा. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जानती सज्ञान गुरुपुत्र. नीट लक्षात घ्या. जाणीव जिथं नरी घे तर विचार मागुता पाऊली घे. विचारच नाही तिथे, कोणताही नाही. संकल्प विकल्प बंद. ज्ञानरूप स्थिती ब्रह्मस्थिती प्रगट झाली. संकल्प विकल्प नाही. समाधी पत्ती दगडासारखी नाही समाधी. योग्याच्या समाधीसारखी समाधी नाही. समाधी संजीवन आहे. पाठ चालता बोलता समाधी, चालता बोलता त्याचं समत्व चित्ताचं ढळत नाही. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारगान योगाचे, परी तेथ मन आणि बुद्धीची ऐक्याची. त्याचं समत्व कधीच कर्मामध्ये कर्माचरण करत असताना सुद्धा पा अर्जुना देवड समाधी सगळीची घातला महायुद्धी, परी तो ताटस्थे त्रिशुद्धी नेहमीच स्पर्श. ताटस्थे समाधी स्पर्श सुद्धा करून दिले नाही अर्जुनाला, कारण की एकदिशी आहे ना. अजून आम्हाला एकदिशीपणाचंच वळण लागलेलं आहे चिंतनाचं. जिथं एकदिशीपणातली समाधी तुच्छ आहे, हे एकदशीपणातलं चिंतन तरी कितपत योग्य असेल. पण ठीक आहे, लाईनला लागलाय, मार्गाला लागलाय आणि व्यापकतेला जात नाही. त्याचं कारण भाव जरी तयार झाला तरी विवेक तयार व्हायला मागत नाही, त्याचा विस्तार होत नाही. त्याचं कारण ती अवस्था मुरेल त्यावेळेला तुझ्या वृत्तीचा विस्तार होणार आहे, अन्यथा होऊच शकणार नाही. विषयाचं सुख भोगण्याची जशी वृत्तीला चटक लागली तसंच ब्रह्मसुख भोगण्याची या एकदेशीपणाने इदमित्थम या प्रकारे तुम्हाला आपल्याला सवय लागली, आणि तोच प्रतिबंध तुम्हाला आणि व्यापकतेकडे येऊन द्यायला तयार नाही. अमृतानुभव आणि नाचांग 65 चित्तवृत्ती जात नाही ना, तोपर्यंत हे वाटच सापडणार नाही. आणि ते काही वेगळं नाही, ज्ञानेश्वरीला धरूनच आहे. अमृतानुभव बी ज्ञानेश्वरीत आहे आणि चांगदेव 65 ज्ञानेश्वरीतच आहे. ते ज्ञान म्हणजे चांगदेव 65, ते ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, ते ज्ञान म्हणजे अमृतानुभव. फक्त विखुरलेले जागोजाग भूमिकेनुसार मांडले आणि स्पेशली मांडलं अमृतानुभवामध्ये त्याचं एकत्रीकरण करून. ज्ञानाच्या संबंधाने विषय आलेला का मग तर्कू अंगीने हे आईने द्यायचं. तिथं तर्क नाही, विचार नाही, जाणीवच नाही तर तर्क विचार कसे, वितर्क कसे असतील.
अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. जिथं त्रिपुटी आहे ते विज्ञान नाही. ज्ञातृज्ञ या विहीन नुसतेच जे ज्ञान. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आली. नाही 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 नाही, परमात्म्याच्या ठिकाणी त्रिपुटीच नाही. दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीच नाही. ध्येय जातात इथून तिथून तोच आहे, तर ती त्रिपुट्या पाडता कशा काय पाडल्या? त्या कल्पित आहे. आणि त्रिपुटीमुळे द्वैत निर्माण होतं. आणि त्रिपुटी नसताना आपल्या पद्धतीनं आपण ती तयार केली. केवळ ज्ञातृज्ञ या विहित मुसदेची जे ज्ञान. चला ज्ञानाची व्याख्या आपण पाहत होतो. दासबोधामध्ये ऐक ज्ञानाची लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. हीच व्याख्या जी ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी केली. दासबोधामध्ये त्या ठिकाणी रामदास स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली. एका जनार्दनी, एकनाथ महाराजांची पान, एका जनार्दनी साक्षीत्वे राहणे तयाशीच बोलणे सोहम ज्ञान. सोहम नव्हे ज्ञान, सोहम नव्हे ध्यान. वाचा मोठा अभंग आहे नाथ महाराजांचा. काय सोम म्हणजे काय? अरे खाऊन पिऊन खाताडे त्याकडे सोम साधना करणारे सगळे पंथन संप्रदाय जगभर भरपूर आहे. नामाचा विनियोग माहिती का त्यांना? अजिबात माहित नाही. त्याचा विनियोग आहे. तो विनियोग संप्रदायपूर्वक, संप्रदाय पाहिजे आणि संप्रदायपूर्वकच तो विनियोग करावा लागतो. तेव्हा अनुभव येतात. शिष्य तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरण आहे, परी ते फळे संप्रदाय उपासी. या श्रीगुरूंना प्रसन्न होऊन विद्या दिली शिष्याला, तर ती तेव्हाच फलद्रूप होईल जेव्हा तो त्या ठिकाणी संप्रदायपूर्वक त्याचं अनुष्ठान करील. गाय धड जोडे गोमटी, ते तैची पिवळी किरटी, जै जाणीची हातवटी सांगवणीची. ती गाय दोहायची पद्धत माहिती असेल तर दूध मिळेल ना. हे रवी अमृत मंथना सारिगे होईल अर्जुना, जरी निगसी अनुष्ठाना संप्रदाय विन. पहा बरं का, अमृताचं मंथन करून काय मिळणार आहे? अमृतच आहे, त्याचं काय मंथन करतात? तसं संप्रदाय पूर्व जर नसेल तर तसं होईल. म्हणजे जै निगसी अनुष्ठाना संप्रदाय. संप्रदाय हा एक भाग झाला आणि दुसरा भाग आहे विनियोग. नाही, विनियोग रीत सांगण्याकरता संप्रदाय असतो. संप्रदाय शब्दाचा अर्थ अनादिकालचं तत्वज्ञान संप्रत कालामध्ये जसं त्या तसं दायित्व करण्याची क्रिया, रीत, त्याला संप्रदाय आहे. हे सोडून मग बाकी नाही. तीन महत्वाचं आहे. 500 एकर मध्ये मंडप टाकलेला आहे. जेवणाला सर्व प्रकारची पक्वान्न आहे. जवळजवळ असं म्हणू का 5 लाखाचा बँड आहे. सगळं काही यथास्थित आहे. म्हणजे नवरा नवरी कुठे? म्हणजे नवरा नवरीच नाही, याला लग्न म्हणाल. त्याच्याऐवजी हे बाकीचे सोहळे काही जरी नसले, आंब्याचे डहाळे टाकून मंडप घातला असेल घराजवळ आणि त्यात नवरा नवरी असेल तर त्याला नाव हे लग्न. हे बाकीचे सगळे सोहळे आहेत सगळे जगभर, पण नेमका नवरा नवरीच नाही. तसं तैकी हाती गाडा व्याकरणी चोखडा, पर्यात्मज्ञानी पुढा जात्यंधुतो. तर्कामध्ये गाडा पंडित आहे, सर्व शास्त्राचं सर्व जाणतो, परंतु त्या ठिकाणी आत्मज्ञान नाही. तर मोरा अंगी असोसे तिसे भरल्या ती भोवसे, एक दृष्टी विणदर्शे झाले कैसे विद्वांसा. या विद्वानांची स्थिती अशी आहे की मोराच्या अंगावर सहस्र नयन त्याला म्हणतात. प्रत्येक त्या पंखावरती एक एक डोळा असतो, 1000 डोळे आहेत त्याला. पण जी पाहण्याची एक दृष्टी येते ना, मात्र तो आंधळा आहे. काय तिचा पेटवायचे की ते मोराचे डोळे? त्या विद्या बाकीच्या सगळ्या अविद्या आहेत. एक आत्मविद्ये व्यतिरिक्त असणाऱ्या सगळ्या विद्या, याला अविद्या हे नाव आहे. ज्ञान म्हणजे काय हा मुद्दा सांगतो. आणि ते ज्ञान साधन निवृत्ती मार्गामध्ये. वास्तविकता अशी आहे पहा, तुम्ही जर पाहिलं तर आपल्या ठिकाणी मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी. विक्षेप नावाचा, मल नावाचा दोष निष्काम त्या ठिकाणी उपासना करावी लागेल. निष्काम उपासना केली की मल नावाचा दोष जातो. जे वृत्तीचा लय होतो, सुस्ती येते, आळस येतो, निष्काम कर्माने तो दोष जातो. विक्षेप नावाचा दोष, निष्काम कर्म केल्यानंतर तो दोष मल जातो. निष्काम उपासना केल्यानंतर विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता,
आज चित्त शुद्ध झालेले साधक आहेत, पण चित्त स्थिर व्हायला तयार नाही साधकांचं. उपासनाच करत नाही. उपासना करत नाही. उपासना म्हणजे जे ज्ञानाचा अनुभव आपल्याला प्राप्त झाला ती वृत्ती स्थिर करण्याचा अभ्यास, त्याच्याकरता उपासना. उपासनेशिवाय ज्ञान वृत्ती स्थिर होत नाही. दोन झाली. त्याच्यानंतर इकडे आवरण नावाचा दोष मात्र सद्गुरूशिवाय जाणार नाही. मी देह आहे असं जे आवरण तयार झालं मी आत्मरूप असताना तो सद्गुरू वाचून जाणार नाही. विवेक, वैराग्य, क्षमादी शतक आणि मुमुक्षुत्व ही चार साधनं, ही अंतरंग साधनं. वरची जी आहेत दोन्ही, ही दोन्ही ती बाह्यरंग साधनं. 2 अधिक ही 4 किती झाली? 6 झाली. श्रवण, मनन आणि निधिध्यासन 6 ती 9 झाली. आणि तत्वम पदार्थ शोधन 10 आणि 11 साक्षात जीवब्रह्म ऐक्य साधन, अशी 11 साधने आहेत. याच्यामध्ये 2 अंतरंग, 2 बहिरंग आहेत, बाकी सगळे अंतरंग आहेत. आणि ही साधनं त्याच्यामध्ये शास्त्र संप्रदायानुसार अशी गोष्ट आहे की साधन चतुष्टय संपन्न असल्याशिवाय त्या शिष्याला महावाक्याचा बोध उपदेश केला तर उपयोग नाही, शास्त्राचं म्हणणं आहे. शास्त्राचं म्हणणं आहे, संप्रदायाचं, शास्त्रांचं, सर्व संतांचं म्हणणं आहे की साधन चतुष्टय संपन्न म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमादी शतक आणि मुमुक्षुत्व, सुटण्याची तळमळ, हे जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याला केलेल्या महावाक्याचा उपदेश जो आहे ना, याला भागवतातला पुरावा सांगतो. केवळ सत्वशुद्धी विन झाल्या महावाक्य श्रवण, ते का हटगाने ऐसे जाणं अनोळखपण स्वस्वरूपा. जरा शास्त्र तपासायचं. केवळ सत्वशुद्धी विन म्हणजे सत्वशुद्धी पूर्ण 4थ्या गुणामध्ये शुद्ध सत्वगुण प्राप्त होतपर्यंत त्या ठिकाणी जर झाला नाही तर मोठ्याच्या गाण्यासारखं, ग्राम्य गीत गायल्यासारखं ते ज्ञान आहे. केवळ सत्वशुद्धी ना झाल्या महावाक्याचं, जरी झाला असेल ना महावाक्याचा उपदेश, तरी ते हात गाणे ऐसी गान अनोळखपण स्वस्वरूपा. तुम्ही म्हणाल इथे प्रमाण आहेत तशी, त्या भूमिकेनुसार आहे. प्रमाण कुठे कुठे तो वादा करता नाही दिलेली. भूमिका 2 भूमिकेमध्ये वाद तयार होणार, पण समजून घेतलं तर वाद तयार होणार नाही. प्रमाण असे गुणदोष याती न विचारिता काही भाव दिला पाहिजे आपण. तुम्ही सांगता की साधन तर तोच संपन्न पाहिजे. मी कुठे सांगतोय नाथ महाराजांचं सांगितलं तुमच्या पुढं. मग तुम्ही तुकाराम महाराजांचं प्रमाण द्या, चालू द्या, वादच चालू द्या, आयुष्यभर जन्मजन्मी वादच चालू द्या. अरे भूमिका आहे, वादाचा काय प्रश्न आहे? साधू उदार साधून गुणदोष याती न विचारता पाहिजे भाव दिला पाहिजे आपण. त्यांनी साधन तर तोच संपन्नता पाहिजे नाही तुमची. त्यांचं उदारत्व आहे. पण अपवाद म्हणजे कायदा नाही. कायद्याला अपवाद असतो, पण अपवाद म्हणजे कायदा नाही, ध्यानात ठेवा. साधून उदारपणाने तुम्हाला आपल्याला बोध दिला आणि प्रबोध देताना सांगितले शमदम साधने नेलं ना. पण विवेक, वैराग्य, क्षमादी षटकामध्ये घातलंच ना तुम्हाला. का घातलं? तर पहिल्यांदा उदारपणाने तुम्हाला ब्रह्मस्थिती अनुभवायला दिली. त्या घोडीच्या योगानं तुम्ही संसार प्रपंचाची जे काही त्याच्यात आसार गोष्टी आहेत त्याला विटून आणि एकविधपणे त्या ठिकाणी परमात्म्याकडे वृत्ती तुमची वेधली जावं, याच्याकरता स्वसामर्थ्यानं तुम्हाला तत्वाची अनुभूती दिली खरी. पण पुढे मात्र सांगितलं तुम्हाला क्षमादी षटक, शमदम म्हणून हा प्रबोधाचा वापर करायचा आहे. शमदम म्हणजे इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह. कुठं सोडलंय तुम्हाला तरी? शास्त्राच्या विरेक परमार्थ संत कधीच सांगत नाही. फक्त स्वतःचा एक अधिकार म्हणून तुम्हाला ती अनुभूती दिली, पण तरी सुद्धा तुम्हाला समाजावर शमदम साधनावर का नेलं? का नेलं? इकडून रीत अशी आहे काही, म्हणजे सर्व संप्रदाय, संतांचा संप्रदाय जो आहे ना, ज्या संप्रदाय संतांचाच असतो. ध्यानात ठेवा, संप्रदाय संतांचाच असतो. जर इतर संतांना सोडून आणि शास्त्राला सोडून असेल तर त्याला संप्रदाय म्हणूच नका. रीतीतलं भिन्नत्व थोडंफार असेल. यांनी तुम्हाला स्वरूपाचा साक्षात्कार स्वसामर्थ्याने दिला त्या महात्म्याने, आणि नंतर शमदम साधन दिलं. आता उदाहरण देतो मी तुम्हाला. 8 वर्षापर्यंत जर मुलीचं लग्न झालं तेच सालंकृत कन्यादान आहे. युग बदलतील, कलियुग आले, अजून काही काही बदल होतील, पटणार नाही तुमच्या आपल्या वृत्तीला, पण शास्त्र अनादिकालापासून जसंच्या तसंच भूमिकेनुसार मार्गदर्शन करतं. सालंकृत कन्यादान हे पृथ्वीदाना समान तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि त्यांनी
गंधर्व यक्ष किन्नरी भोगती कुमारी असा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय 8 वर्षापर्यंतच जर त्या ठिकाणी त्या मुलीचं जर लग्न केलं 8 वर्षाच्या आतमध्ये तरच चालन करून कन्यादान आहे. हे आत्ताच्या युगात तुम्हाला विचार पडतील हे नाही पटले तर त्यांना काही घेणं नाही. तुम्हाला जसं चालायचं तुम्हाला आता लग्नाची गरज नाही राहिली तर तुम्हाला काय पाठायची. ज्याला लग्नाचीच गरज नाही राहिली तर त्यांना शास्त्र काय पाठायचे. आई वडिलांना सांगतात येता आलं तर या इकडे चाललो आम्ही. काय समाजात केवढी मोठी कठीण परिस्थिती आहे. किती मोठी कळतं का. अख्खा आयुष्य व्हायला जातं. मग आई वडिलांनी तुम्हाला रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी हाडाची काढ करून मुलीला शिकवलं. मुलींचे टकोरे जागेवर आहेत का. त्यांना वाटतं आपल्या मुलींचं चांगलंच व्हावं. मुलींना काय काहीतरी तिथपर्यंत शिकवलं तेवढ्या पद्धतीने हे केलं आणि विचार नाही कोणत्याही डोक्यामध्ये आणि आलं डोक्यामध्ये त्यांचे चित्रपट अजून त्याच्यात भर घालतात. प्रेम म्हणजे हे प्रेमाची लक्षणे आहे. असं असतं प्रेम. त्याच्यात दाखवलं त्यात आपलं डोकं अडकवलं निघाले जिंदगीची वाट लागली. सांगा किती कठीण परिस्थिती आहे समाजामध्ये आज. त्यामुळं कीर्तन प्रवचन ब्रह्मज्ञान सांगायचं सोडून खाली यावं लागतंय संतांना आणि त्याचं मार्गदर्शन करावं लागतं. नाही तर ते सांगण्याकरता प्रवचन कीर्तन नाहीये. ते सांगण्याकरता कीर्तन ब्रह्मज्ञान कधी सांगायचं. स्वस्वरूपाशी मिळवायचं कसं जीवाला या ओघाने विषय येतो. त्यामुळे सांगावं लागतं. जे समाजामध्ये काही गोष्टी बोलतात ते. आपला मुद्दा चालला होता पुढे सरका थोडं पुढे सरका जरा होऊ नये पाठीमागे पुढे सरका सरकून घ्या पुढे इकडे थोडं सरका पुढे. आपला विषय चालला होता ज्ञान. ज्ञान म्हणजे काय नेमकं ज्ञान म्हणजे काय. मग आणि त्याची संप्रदाय आणि नामाचा विनियोग. पुढे नामाच्या विनियोगावर होय आलेला आहे. तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म परिविनियोगे विनकाम विफळ होय. नाम घेण्याची रीत आहे त्यालाच विनियोग असं म्हणतात. राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंडू धरीला जीव ही नाम घेण्याची रीत आहे. ध्यानयोग संप्रदायामधून वारकरी संप्रदायातून बाधच झाला. हा ध्यानयोग घेऊन पंजाबला गेले आणि तिथल्या लोकांना ध्यानयोगाद्वारे साक्षात्कार करून दिली नामदेवरायांनी. टाळकुटाईने शिकवले तिथे जाऊन पंजाबमध्ये. असं बोलावं लागतं आम्हाला मुद्दाम. आम्ही बी टाळ वाजवतो ना आम्ही वारकरी संप्रदायातलीच आहोत. पण हे जे योग आहेत ना वारकरी संप्रदायात बाद करून टाकले. पाऊण किलोची डाळ अर्ध्या पाव किलोवर आणली. कुठून नाही तर काय कळलं का संप्रदाय आणि विनियोग आणि रिटर्न. मग अनुभव का नाही. आज राहिला नाही आत्मसाक्षात्कार वारकरी संप्रदायामध्ये. मग कोणत्या तरी बापूला मला शरण जावं लागतं त्यांचे पाय धरावे लागतात. एवढा खाली आणला संप्रदाय. घुसखोर सगळे घुसलेत संप्रदायामध्ये. राहो तिथे जाऊन त्यांनी काय हे तुमचं भजन शिकवलं असेल का टाळावरचं त्यांना पंजाबमध्ये जाऊन. पहिलं तर त्यांना मराठी शिकवावी लागली असते पंजाबला. नंतर क्लास काढावे लागले असते संगीताचे आणि तिथून पुढे भजन तुमचं शिकवलं असतं. रात्रभर भजन करतात सुपाऱ्या घेऊ आणि कोणीतरी डाल्ला मार कोण सगळ्याचा सत्यानाश करून टाकतो त्याला पैसे घेऊन. हे बसली वाजनच करीत त्यांच्यातला ते काय समाजाला कळत कसं नाही किंवा नेमकं काय आहे परमार्थ. अनुभव काय येत नाही नामाचा. नाम घेण्याची रीत माहित नाही विनियोग माहित नाही. कबीर महाराज इथे तुकोबाराय कोंडू धरीला जीव ही नामचिंतनाची रीत सांगतात. चला कबीर महाराजांना विचारा. सुरत में गुरुमूर्ती रे. सुरत म्हणजे अंतःकरण. सूरत में गुरुमूर्ति रहे सासों में हरिनाम यही भजन की रीत है जाने संत सुजान. आमचं थोबाडाने चाललंय मेळ कसं बसत. 13 कोटी जप झाल्यानंतर साक्षात्कार होतो. कोणी बसलं वया खरडीत. अरे पाण्याला उकळी आली म्हणजे 100°C उष्णता झाल्यावर पाण्याला उकळी येते. पण एकाच वेळेला 100°C का आज 10°C आणि उद्या 25°C अशी. आज जेव्हा वृत्ती तुमची 1,00,000 नामस्मरण लिहिताना जी वृत्ती होती उद्या सकाळी त्या वृत्तीने लिहायला सुरुवात आहे का. काही टक्कर आहे का नाही. कसे पिंडोकत सगळे घुसलेत आणि काही सांगतायत लोकांना हेच मला काही कळत नाही राव. आता जी वृत्ती आहे 1,00,000 नाम लिहिताना जे काही लिहिताना ती उद्या सकाळी आहे का. 10°C प्रमाण द्यायचं नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 20 द्यायचं. पहिल्यापासून सुरुवात होईल का ते 10 पकडलं जाईल ते उष्णता. मग हे कुणीकडे चाललंय. एका
किती वेळामध्ये 13 कोटी जप होतो माहिती का तुम्हाला? तुम्ही एक श्वास घेऊन श्वास सोडता त्यावेळेला तुम्हाला फक्त असं वाटतं संकुचित वृत्ती आहे. नाकाने श्वास घेतला नाकाने सोडला. तुमच्या शरीरावरती 3.5 कोटी ब्रह्मरंध्र आहेत, रोमरंध्र आहेत. विश्वास नसेल तर घरी गेल्यावर पहा व मोजत नाही ते काढून. बाकी याच्यापेक्षा काय सांगू? शास्त्रात सांगितलंय 3.5 कोटी आहे. एक श्वास घेऊन श्वास सोडल्याबरोबर एक नाम घेतलं श्वासाबरोबर तर 3.5 कोटी जप होतो एका श्वासामध्ये. दुसऱ्या श्वासामध्ये झाला 7 कोटी, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये झाला किती कोटी झाला? 14 कोटी. 1 कोटी बॅलन्सला राहील. 13 कोटीमध्ये साक्षात्कारच व्हायला पाहिजे. ही रीत आहे संतांची. सूरत में गुरुमूर्ती रहे सासों में हरिनाम, यही भजन की रीत है जानी संत सुधा. भागवताला विचारून हात महाराजांना, ज्याचे श्वासोश्वासाचा परिचार का निमिषो निमिषाचा व्यापार, माझे निमिज सुखे साचार उद्धवा तिथेची घर बांधली. जो श्वासोश्वासी नामस्मरण करतो, अरे उद्धवा मी तिथं घर बांधून राहतो रे. कुठे कुणीकडे रे संतांचा विनियोग कुणीकडे? आणि आमचं काय चाललंय? 7-7, 8-8 कोटीची सप्ती, 8-8 कोटी तर भ्रष्टाचारात आणि सप्त्याला लागले असतील की हरकत नाही. आम्हाला या सोहळ्याचा आनंद आहे. जग प्रसिद्ध होतोय संप्रदाय, लोकांना मिळते काय, पण लोकांना हे मिळावं अशी आम्हाला इच्छा. जी माऊली ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान आहे, तुकोबारायांचं तत्वज्ञान आहे, त्या पादुका आहेत त्यांच्या. पादुका म्हणजे अशा कशाचं तुम्ही काय सोन्याच्या बनवलं तरी पादुका राहिलं बाजूला. पादुका कशाला म्हणतात पहा? एकनाथी भागवताच्या 29व्या अध्यायामध्ये भगवंत ज्या वेळेला निज धामाला जायला निघाले, उद्धव त्या ठिकाणी आहे. उद्धव म्हणला तुझा वियोग मला सहन होणार नाही, मला घेऊन चल तुझ्या बरोबर. तुला तुझी गती तिथे पोचणार नाही माझ्या बरोबर. तिथे जातं त्याला जा, तुझ्या खांद्यावर बसून येईल म्हणलं मला खांदाने हे अवतार धारण करण्याकरता शरीर धारण केले, या देहाने तिथे जाता येत नाही. मला नाव नाही, रूप नाही, आकार नाही, काही नाही. तिथे ज्याचं त्याने जायचंय, तुलाच जावं तुझ्या. मग मला तुमचा विनियोग सहन होणार नाही, याच्याकरता काही घाबरू नको म्हणे. तुला माझा वियोग सहन होणार नाही विरह ना, त्याच्याकरता मी माझ्या पादुका तुला देतो आणि मग तुला माझा विरह सहन होणार नाही. कोणत्या पादुका दिल्या? याला प्रबोध समजून दिलंय. हे प्रबोधाचं नाम समजून दिले की आत्मरूपाने मी सर्वत्र आहे हा विचार समजून दिला. करून प्रबोध संत पाद उतरले, याला पादुका म्हणतात. या पादुका आणि भावनेपोटी लोक कशाला पादुका होऊन त्याच्याकरता पाहिजे ते करायला तयार असतात. पाहिजे ते तुम्ही मागाल ते देतो आम्ही. आणि त्या पादुका कोणाच्या दर्शनाला दिल्याच जात नाहीत. आता जरी आहेत ना त्या स्थानावरती, त्या बाहेर नाहीच दिल्या जात. लोकांची भावना त्या पादुकांचं दर्शन होणार आहे आम्हाला, माऊलींचं, तुकोबारायांचं. मग काय 5-10 दिले आम्हाला फरक पडणार. त्याला पाहिजे ते त्या समाजाने भरपूर द्यावं, त्यांनी बी घ्यावं. पण जो जे ज्ञान या साधू संतांनी ज्याच्याकरता एवढं आपलं आयुष्य व्यतीत केलं, ते ज्ञान तर त्यांच्यापर्यंत, त्या जीवनापर्यंत जाऊ द्या. त्याला ज्ञान म्हणजे काय हा मुद्दा आपला चाललेला होता. आणि अशा पद्धतीनं हा जो ज्ञान मार्ग आहे तो निवृत्ती मार्ग आहे. प्रवृत्ती मार्गामध्ये सगळी बाह्य साधन असतात. हे अर्जुना, तुला असं वाटेल की देहातून प्राण जात असताना शरीराची काय कंडिशन होते? एक रोमाच्या ठिकाणी एक विंचू चावल्यानंतर वेदना माणसाला सहन होत नाही, आणि संपूर्ण रोमांच्या ठिकाणी एक विंचू चावल्यानंतरची जशी स्थिती होते ना अंतःकरणाची, त्यावेळेला कसं काय देवाचं नाम आठवण? बरं, साधारण गोष्ट नाही शरीरातून प्राण जातानाची. चित्त कसं जाईल तिकडे? मग तुला असं वाटेल की त्यावेळेला मग मी डोंगर मार्ग सोडून अर्चना मार्ग मला प्राप्त व्हावा, असं जर तुला वाटेल, मग मी काय करायचं त्यावेळेला? त्याला उत्तर दिलं श्री भगवंतांनी ते या श्लोकामध्ये. काय उत्तर दिलं? 9व्या अध्यायामध्ये मी ओळ येऊन गेलेली आहे. जे मरण आईचकडे मनसी मिळवून गेले, पुढे ते मरणी आणि तिकडे जातील केली. या देहाचं मरण यायच्या अगोदरच जे मला येऊन मिळाले, त्या देहाच्या मरणानंतर अनेक कुठे जातील. अज्ञानी लोकांचे एक वेगळा समज असतो. अज्ञानी प्रवृत्ती मार्ग यांचा समज काय? आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांनी बी आता स्मशानभूमीलाच नावं देऊन टाकली. कैलास भूमी, वैकुंठ भूमी, मुक्तीधाम. म्हणजे जे जे तिथे जाणार आहेत ना, ते सगळे मुक्तीला, वैकुंठाला, कैलासालाच जाणार आहेत नाही.
लोकांच्या मानात गळलेले सुद्धा, लोकांवर अन्याय अत्याचार करणारे सुद्धा, त्यांनाही मुक्ती बापांनी ठेवली का? नाव दिलं त्या स्मशानभूमीला मुक्तीधाम, म्हणजे मुक्तीला गेला, वैकुंठाला गेला, कैलासाला गेला. एवढे भ्रमात आहे, त्यांना मार्गदर्शन करणारे भ्रमात आहेत. यांचं काय गैरसमज, त्यांचं काही चूक नाही ना त्यांची. हे सगळं जिवंतपणामध्ये प्राप्त करायचंय साधना करून. मोक्ष वेदावरी आम्हासी मिळेल ऐसे जे म्हणते अतिमूर्ख. जरा संतांना विचारून परमार्थ करा. भुवनच्या नादाला लागू नका, त्यांनी तो वाट लावली सगळे समाजात. त्यांना अनुभवच नाही त्या गोष्टीचा. मोक्ष जिवंतपणात, सगळ्या गोष्टी जिवंतपणात. आणि मोक्ष उधारीचं का? मेल्यानंतर मोक्ष. माऊली म्हणतात मोक्ष मेल्यावरी आम्हासी मिळेल ऐसे जे म्हणते ती अतिमूर्ख. मोक्ष मेल्यानंतर मोक्ष. मूर्ख म्हणले त्यांना, मूर्ख. आणि असे मूर्ख शिरोमणी मार्गदर्शन करायला मला. आणि माऊली म्हणतात जे मरणायलीचे कडे मरसी मिळवून गेले पुढे ते मनेनी आणखीकडे जातील केवी. मग त्या ठिकाणी तुला त्या अर्चना मार्ग डोंगरमाराचा विचार करायची काही गरजच नाही. अर्जुनाला स्पष्ट सांगितलं का? तुझ्याकरता नाही येतो तो, प्रवृत्ती मार्गी करता. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी वाटा म्हणून बुद्धिपूर्वक समजण्यात आलेली आहे तुझं. का जे मार्गामार्ग देखावे साचल टिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी. तर ती एरवी देहंती थोर विषम या मार्गाच्या संभ्रम जन्मे अभ्यासले छान काम जाईल वाया. जरी अर्चिरा मार्ग चुकली आवचते धूम्रपंथी पडली तरी संसार पंथीतून तरी भवतची असावी. हे सायास देखोनी मोठी आता कैसीन पाये केवळ फिटे म्हणून योग मार्ग मोठे शोधिले कोणी. तो एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परिदैवगत्या जो लाईजे ध्यान जे. एकाने पुन्हा पुनरावृत्तीमध्ये पडणार आहे डोंगर मार्गाने गेला तर. पुनरपी जननम पुनरी पुनर्नम किती वेळा जन्मा यावे 84 लक्ष योजनेमध्ये पडणार आहे. आणि अर्चिरा मार्गाने गेला तर पुनरावृत्ती नाही. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह ते जुनी वस्तू व्हावी मार्गेची की. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूचे आहो का जे दोरी सरपत व्हावं आहो दोराची करोनी. तर या मार्गाचं साकडं करणार नाही. पुढे ओळी आलेली ऐसिया बोधाचे सुरुवाई मार्गाचे साकडे तया सोम सद्दा न पडे योगी असी. त्यांना नाही या मार्गाचं साकडं. अर्चिना मार्ग तो दिवस मेला का रात्री मेला का त्याच्या शरीरात आग्ने होता का नव्हता हे त्याला नाही. हे प्रवृत्त व्हावं परमार्थ करायला भक्ती मार्गाला त्यांच्या करता येते. निवृत्ती मार्गी करता नाही. त्यांनी ती साधना आधीच साध्य केली. ब्रह्माची ऐके त्याच वेळेला सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त केला आणि हे प्रेतरूप शरीराचा भाव तिथेच झाला. शरीरातला प्राण त्यावत गेला त्याचा निघून त्यांचा. आणि पुन्हा प्रारब्ध थोडस शेष होतं म्हणून पुन्हा स्थापित केला भगवंतानी. आणि आता प्रबोध देऊन त्याला काय विनियोग समजून दिला की हे कर्म तुझ्या देहाचं आहे, त्याचा तुझ्याशी काही संबंध नाही. तो आत्मा आहे. या वृत्तीवर या बोधावर राहा आणि कर्माचरण करत राहा. प्रत्येक माणसानं 2दा जन्माला यावं, 2दा लग्न करावं आणि 2दा मारावं. याक नीट कळणं मावाला याच्यात याक नीट होईना तर दुसरं गावात व्हायचं. तर मार्गदर्शक तशी नाही. 2दा जन्माला येणं, एकदा आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं हे सगळ्यांचंच आहे. माणसाने जन्माला आला त्या पद्धतीने ते विशेष काय केलं सांगा मला. पुत्र डुकरी काय कमी जन्माला घालतात तर काही एका वेळेला 12 आपण जन्माला आले तर काय मोठं कौतुक नाही. काही कुटुंब चालवलं आणि एक दिवस मरून गेला काय त्याची सोय आहे. म्हणजे ते लौकिक सोय आहे. जगाकरता काय केलं. जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला. ती जीवन आहे, त्यागाचं जीवन आहे. काय मुद्दा चालला होता आपला. 2दा हा दुसरा जन्म कोणता. आई वडिलांच्या पोटी जन्माला येणे एक जन्म आहे. दुसरा जन्म सांगितला गुरुपासून शिष्याशी दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नित्य नूतन जन्मदान हा एक जन्म आहे. जेव्हा तुमची दीक्षा होते ना श्रीगुरूकडून अनुग्रह प्राप्त होतो, उपनयन संस्कार केला जातो, हा दुसरा जन्म आहे. तो जन्म काय झाला का त्याचं त्यांनी तपासून पहा. त्या आजच्या निमित्ताने या नसन झाला तर करून घ्या. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झाला. अरे खरं तर जन्माला येणं तीच जन्माला येणे. हे द्याच्या रूपाने जन्माला येणे काय जन्माला येणे का. बाकी प्राणी मात्र सारखंच मरणार आहे विषय भोगून. खरं जन्माला येणं ती जन्माला येणे. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचं. हे झाले दुसरा जन्म. एक वेळेचं लग्न म्हणजे
दोनाचे 4 हात केले आई बापांनी. हे काही विशेष नाही, होणारच आहे ते, होणारच आहे ते. नाही झालं तरी काही फरक पडत नाही. पण दुसरं लग्न आहे ओम सद्गुरु तुझोतीशी एकात्मतेचे घटित पारसी चित ब्रह्मेशी लग्न लाविशी ओम पुण्येशी तत्वता. नाथ महाराजांच्या भागवतातली ओळी आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य, जीव शिवाचं लग्न झालं नसेल तर लावून घ्या, त्याशिवाय मरू नका. ते पडणार पडू देऊ नका, त्याच्या आधी समजून घ्या. एकदा मरण घ्यायला येणार आहे, ते मरण प्रत्येकालाच येणार आहे कधी ना कधी. पण त्याच्या आधी देह पडायच्या अगोदर एक मरण, त्याच पद्धतीची ती स्थिती मरणाची आपण आपल्या ह्या जिवंतपणामध्ये अनुभवायची. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला 16 अनुपमी. श्रीगुरूंचं वचन कानामध्ये पडल्यानंतर वृत्ती एकरूप होऊन जातात परमात्म्याशी आणि या देहामध्ये प्राण वृत्ती सुद्धा शिल्लक राहत नाही. शरीर प्रेत होऊन पडतं, अशी स्थिती आहे. तुकोबारायांची ती स्थिती झाली. प्रेत रूप झाला शरीराचा भाव, या शरीराचा भाव प्रेत होऊन पडलं. लक्ष्यला ठाव स्मशानेचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी चेतविला ब्रह्मत्वेशी. फिरविला घट हा घट, त्याच्यात परिवर्तन घडलं. मी ते आहे हे जाऊन मी आत्मरूप आहे ब्रह्मरूप आहे असा वृत्तीत बदल झाला. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि महावाक्याशिवाय ही अवस्था अनुभवाला मिळणार नाही. बाकी मंत्रतंत्र किती जपा, ताव फोडून जपा, तरी बी नाही अनुभवाला मिळणार. महावाक्याचाच बोध व्हावा लागेल. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळीला दीप गुरुकृपे. रक्षा म्हणजे राख आणि रक्षा म्हणजे रक्षण, 2 अर्थ आहेत. पण रक्षण या अर्थ न घेता राख असा अर्थ घेतो आणि मग मेलेल्या मुर्द्याला त्या ठिकाणी अग्नी देताना हा अभंग म्हणतात. असे हे मार्गदर्शक आहेत आम्हाला महाराज मंडळी. म्हणा म्हणे आता तिकडे अग्नी द्यायला लागली का म्हणा प्रेतरूप झाला असेल, त्याच्याकरता अभंग केला तुकोबारायांनी. माणूस मेल्यावर त्याला अग्नी देताना अभंग पाहिजे एखादा, पंचदश क्रिया असल्यावर त्याला मी अभंग करून ठेवतो, अशी प्रकरणं पाडून ठेवली का त्यांनी त्या अभंग. उच्च भूमिका आहेत परमार्थात, त्या जीवब्रह्म आहे त्याच्या. या देहाचं मरण आपल्या डोळ्यांनी पाहता येतं, ह्या प्रकारची भूमिका हे दुसरं मरण आहे आणि मग त्याला जन्म मरणाला यावं लागत नाही. विचार करा. म्हणून ते वेळी म्हणितले हे नवे वाया उचते काय व्हावे, देह त्यजून वस्तू व्हावे मार्गे चिती. तरी आता देह स्वत्वा जावो आम्ही तो केवळ वस्तूच्या हो का जे दोरी सरपत्व व्हावं दोराची करून. भ्रम घालवायचा, बाकी काय विवेक निर्माण झाला की भ्रम जातो. अंधार नाही आणि उजेडही नाही, तिथे रस्सी पडलेली ती हलते आणि त्याच्यावर सापाचा भात झाला. सापाचा काय झाला? भात झाला. मग त्या ठिकाणी त्या सापाला मारण्याकरता काय करावं लागणार? काहीच नाही उपाय करायचे, फक्त उजेड आयसे ज्ञान प्रकाशे पाहिजे. उजेड आणि जाऊन पाहायचंय किंवा दुरून खडा टाकून पाहायचं. साप असेल तर हालचाल करी आणि नसेल तर नाही, निवाडा होईल. मग इथे जसं निवाडा होतो तसं इथे निवाडा करायचा आहे. काय निवाडा करायचा आहे? मरण जे आहे ते मरतं कोण, जातं कोण आणि मरण कशाला आहे हे आपल्याला कळत नाही. कळून घ्यावे मरण कशाला. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह म्हणजे हा जो दिसतो आपल्याला हा स्थूल देह आहे. याच्यामध्ये पंचमहाभूतांचा आहे बनलेला. स्थूल देह 25 तत्वाचा बनलेला. आकाशामधून वायू तयार झाला, वायूमधून अग्नी तयार झाला, अग्नीमधून जल तयार झालं, त्याच्यापासून नंतर पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. आकाशाचे काम, क्रोध, लोभ, मोह आणि शोक हे कशाचे? हे 5 तत्व आकाशाचे. त्याच्यानंतर वायूची किती आहे? चलन, वलन, धावन, प्रसारण, आकोचन, प्रसरण ही 5 तत्व आहेत वायूची. तेजाची आळस, निद्रा, तेज, क्षुधा, तृष्णा ही तत्व कशाची? तेजाची. त्याच्यानंतर पाण्याची जल. जल म्हणजे आपल्या शरीरामध्ये जलाचे कोणते भाग आहेत? आपल्या शरीरातले हे भाग सांगितले बरं का पंचमहाभूतांचे. जल म्हणजे पाणी. शुक्र, शोणित, रस, रक्त आणि काय राहिलं? मूत्र. हे 5 झाले जलतत्वाचे. पृथ्वीचे अस्थि म्हणजे हाडा आहेत, मज्जा आहे, मेद आहे, त्वचा आहे आणि रोम आहे. ही 5 तत्व झाली कशाची? पृथ्वीची. या पंचमहाभूताची अशी 5 गुणिले 5 25 तत्व झाली. स्थूल देह या 25 तत्वाचा बनलेला आहे. पण हे नुसतं काय आहे? हार्डवेअर आहे नुसतं. टीव्ही म्हणजे नुसतं खोकं नाही आहे नुसतं.
त्याच्या आत खरं टीव्हीची रचना जी आहे त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. तो टीव्हीचा जो आहे ना, काय नाही खोलल्यावर कळेल, एखादं चित्र सारखं हलत असलं ना तर तो त्याच्यातला तज्ञ असतो, तो येतो फिटर आणि तो त्याच्यात काय करतो, सगळे आतमध्ये बारीक बारीक वायरी आहे, दुसरं काहीच नाही, आपल्याला काही कळणार नाही, त्याला त्याचं ज्ञान आहे. योग्य वायगरला त्या ठिकाणी तो बरोबर हे करतो आणि लगेच चित्र क्लिअर होऊ लागतं. तसं या देहामध्ये सूक्ष्म जे आहे, तो सूक्ष्म जे आहे तोही त्या ठिकाणी किती तत्वाचा बनलेला आहे पहा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, कमीत कमी 17 तत्वाचा, कमीत कमी. मग काहींनी 17 तत्वाचा सांगितला, काहींनी त्या ठिकाणी 19चा सांगितला. 19चा कसा, यांनी मन बुद्धी आणि त्याच्यापुढे चित्त आणि अहंकार धरलं, त्यामुळे तो 19 तत्वाचा धरला त्यांनी. आणि अंतःकरण जर धरलं तर झाले 20 तत्व. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध 5 तत्व मिळवली तर 25 तत्वाचा झाला. पण कमीत कमी 17 तरी तत्व लागतात. आता पंच ज्ञानेंद्रिय कोणती, इथेच आहे, 4 जागावरच आहे, इथे 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 इथे. पहा, श्रोत्र, चक्षु, त्याच्यानंतर घ्राण म्हणजे नाक, त्याच्यानंतर आतमध्ये जीभ आणि राहिले अजून एक राहिलं कोणतं, त्वचा. हे 5 जी आहेत ही ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, बुध आणि उपस्थ ही 4 आणि वाणी ही 5 झाली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, प्राण अपान ज्ञान उदान समान अशी 5, अशी 15 झाली. मन बुद्धी धरलं तर 17, चित्त अहंकार धरलं तर 19, अंतःकरण धरलं तर 20 आणि 5 विषय जर धरले तर 25. सूक्ष्म देह याचा. कारण देह जो आहे, कारण देह हा अज्ञानाचा बनलेला आहे. अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार ज्याच्यामध्ये स्टोअर केलेले आहेत, मोठं गोडाऊन आहे अनंत जन्माचं कर्म संचितपणे. आणि ते संस्कार ज्याचं आहे तो कारण देह आहे. स्थूल देहाची जागृती अवस्था आहे, स्वप्नावस्था सूक्ष्म देहाची आहे. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा ही कारण देहाची अवस्था आहे. कारण देहामधूनच हे 2 देह त्या ठिकाणी लीन होतात. त्या कारण देहामध्ये हे 2 देह सूक्ष्म आणि स्थूल कारण देह गाढ झोपेमध्ये लीन होतात त्याच्या इंद्रियवरून. स्थूल देह आईबापांपासून मिळाला, सूक्ष्म देह ईश्वराने दिला आणि कारण देह तुमचं तुम्हीच निर्माण केला. त्रिकुट कोसल्याने घर साया असे केले आणि दोन्ही द्वारे लिंपोनिया आता गुंतू गेले. कल्पना संकल्प विकल्प यांनी निर्माण केला कारण देह. तो काढण्याकरता श्री सद्गुरू 4थ्या महाकारण देहाचं ज्ञान आपल्याला देतात आणि त्याचं निरसन करून टाकतात. चोखोबारांची पत्नी निरक्षर असताना सुद्धा सद्गुरू ज्ञानानंद संप्रदायानं साधना करून आलेला अनुभव मानते. 4 देहांची तुटली दोरी म्हणे चोख्याची माळी. शरीरातून प्राण जाताना जी वासना निर्माण होती त्यानुसार जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण तिची झाली अंगे हरिरूप. कोणतीही वासना, विषय वासना जर शिल्लक राहिलेली असेल त्या वासनेनुसार त्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे वासना हा विषय जो आहे हा सूक्ष्म देहाचा आहे आणि ते सूक्ष्म देह दुसरा देह धारण करतो. आणि त्या सूक्ष्म देहाशी ज्याचा अटॅचमेंट सतत ज्याच्या वृत्तीचा आहे ना त्याला जीव असं म्हणतात. अंतःकरण वृत्ती जी आहे ती विशिष्ट मानून आणि त्यालाच महत्व देऊन जो त्या ठिकाणी राहतो. तसं तरी सगळे जेवढे सांगितले सगळी जड वस्तू येत्या, जड आहेत तत्व ही. प्राण सुद्धा जड. आता इथं देह जड वाटणं आम्हाला हा, तर प्राण कधी जड वाटायचं, कारण याच्यातून तुम्ही अजून प्राण वेगळा करण्याची रीत, जीवदशा वेगळी करण्याची रीत सद्गुरूकडून जेव्हा शिकाल ना, भुईमुगाची शेंग आणि त्याच्यातले शेंगदाणे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच हा देह आणि आत्मा 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. हे शिकावं लागतं, साधना करून वेगळं करावं लागतं. मग त्याला कळतं प्राण सुद्धा जड आहे. प्राण हलवणारा वेगळा आहे. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण वाहले जो जगाशी चालिता. प्राण हलवणारा वेगळा. स्थूल देह तुम्ही नाही. एखाद्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी डायबेटीस अतिशय हाय आहे, गँग्रीन झालेलं आहे आणि ही जखम जी पायाला झाली पायाच्या अंगठ्याला, ही जर हा अंगठा तोडला नाही तर संपूर्ण शरीरामध्ये पसरेल. मग काय करायचं? अगोदर नाहीच म्हणतो, पण जेव्हा घोट्यापर्यंत तो आजार वाढत जातो मग मात्र डॉक्टरला म्हणतो माझा पाय तोडला तरी चालेल. काय म्हणतो? पण मी वाचलो
म्हणजे पाय मी नाही, हात मी नाही, शरीर मी नाही, हे तिथं सिद्ध झालं ना. तुम्ही त्याच्यापासून वेगळे आहात म्हणून तर म्हणता माझा पाय तोडला तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. आम्ही वेगळा आहे त्याच्यापासून. हेच साधनेने समजून घ्यायचंय. हम ब्रह्मास्मी मनोबुद्धी चित्त आणि अहंकार नाहम न श्रोत्र जिवे न च घ्राण नेते न योमो न च योमो भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिव. आत्मशतक नावाचं सुंदर असं स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी केलेले. मी कोण आहे? मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, याच्यापेक्षा वेगळा असणारा असा चिदानंद रूप शिवोहम शिव. या पदव्या घ्यायच्या आहेत आपल्याला. व्यवहारामध्ये मोठमोठ्या डिग्र्या घेऊन फक्त पॅकेज घेतात, बाकीचं दुसरं काय करतात? उद्धारा करता ह्या एकही डिग्री चालणार नाही. आयुष्याच्या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे त्या सुद्धा मिळणं अतिशय दुर्मिळ आहे. भारत देशामध्ये अनेक पीठे आहेत धर्माची. जाबर जाऊन तिथे विचारा कुठे बोर्ड लागलाय का इथे सच्चिदानंद पदवी मिळेल. महामंडलेश्वर मिळतील 108, 1008 सगळ्या पदव्या मिळतील. कीर्तन केसरी, अजून काय रामानाचार्य, भागवताचार्य, वेदांताचार्य. पण सच्चिदानंद ही पदवी फक्त संतांच्या विधात्यामुळे मिळते आणि त्याचे पुढे तुम्हाला बोर्ड सापडणार. आयुष्याच्या साधनांनी ती पदवी प्राप्त करायची. सद्गुरूकडून ती पदवी प्राप्त होत असते. म्हणजे स्थूल देह मी नाही ती सहजच सिद्ध करतो माणूस आपल्या बोलण्यातून. अतिशय आजार बळवला तर त्या ठिकाणी म्हणतो माझा प्राण जात कसा नाही. म्हणजे कसं म्हणतो? माझा जीव जात कसा नाही? फार कंटाळलो बा माणूस म्हणतो. म्हणजे जीव जाऊनही तू शिल्लक राहणार आहेस, प्राण जाऊनही तू शिल्लक राहणार आहेस हे तुझ्या उत्तरामधून लक्षात येते. सूक्ष्म देह तुम्ही नाही, कारण देह तुम्ही नाही, या सर्वांची साक्षी तुम्ही आहात. अंतःकरणाला विशिष्टता दिल्यानंतर जो होतो त्याचं नाव जीव आहे. हे सगळे जड आहेत पण त्याला आधार चैतन्याचा आहे. या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते कुटस्थ चैतन्य आहे. मग विशेष्य अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. विशेष्य म्हणजे चैतन्य आणि ते चैतन्य अंतःकरण उपाधीमध्ये त्या ठिकाणी त्याच्या तादात्म्यात गेलं की तो विशिष्ट असा जीव झाला. त्याला चिदाकाश असं म्हणतात, चिदाकाश म्हणतात, चिदाभास म्हणतात, चिदाभास किंवा जीव असं म्हणतात. आणि अंतःकरण विशिष्ट वृत्ती न होऊ देता अंतःकरणाला जो उपाधी मानतो त्यामुळे तो जीव दशेला न येता ब्रह्मस्वरूपाने राहून सर्व कार्य करतो आणि त्यात मात्र सापडत नाही. मग अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरणाला उपाधी ठरवून राहणं याला साक्षी चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरणाला विशिष्ट ठरवणं त्याला चिदाभास किंवा जीवदशा म्हणतात. तिथे आम्हाला जीवदशाच बात करायची. तीही जिवंतपणामध्ये कशाशी तादात्म्य न धरतात फक्त भगवंताशी एक वृत्तीनं एक रूप वृत्ती ठेवणं. आणि मग त्या ठिकाणी चारी देहाचं निरसन होतं. किंवा त्या चार देहामध्ये अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे ते कोशाचे भाग केलेले आहेत. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांना धरून हे 5 कोशांचे भाग केले. त्याचं निरसन म्हणजे मी ती कसं नाही याला तत्वज्ञान श्रवण करावं लागेल. कीर्तन प्रवचनामधून आता याचीच गरज आहे. प्रॅक्टिकली तुम्ही त्यापासून वेगळे झालेले आहात सद्गुरूच्या बोधानं. पण काय झालंय हे मात्र कळलं नाही. आणि मग व्यवहारातून ही सगळं पुढे येतं आणि मग तीच आमची वृत्ती चालत नाही आणि ज्ञानबोध राहतो एका बाजूला आणि आम्ही विषयावर ठाम राहत नाही. म्हणून तत्वज्ञान होण्याकरताच कीर्तन प्रवचन आहे. पण त्या कीर्तन प्रवचनातून तशा प्रकारचा बोधाचं मार्गदर्शन होत नाही आम्हाला. म्हणून आता या ठिकाणी जसं दोरी आहे का साप आहे हा निवाडा झाला जोराकडून, तसा मी देह आहे की मी आत्मा आहे हा आपला निवाडा वृत्तीचा झाला पाहिजे. मग तरंगपणा असे की नसे ऐसे हे उदक असे काही प्रतिभा असे ते भल केव्हा जैसे तैसे उदकाचे. पाण्यावरती तरंग लाटा निर्माण होतात. पाणी एका तरंग लाटा आहेत. समजून घ्यायचंय फक्त. लाटेने ठरवलं मी फिरून येते आता तिकडून स्टेशनला जाऊन गेली तरी ते पाणीच असं का लाट पाण्याला सोडून लाट असू शकते का? गेलीच तर तिला काय म्हणावं लागेल? गेली तर जाऊ दे हरकत नाही, पण तिला पाणी म्हणा ना, लाट नका म्हणू ना, तरंग नका म्हणू. तरंग आणि पाणी कशामुळे आहे? पाणी स्थिर असतो तेवढा लाटही नाही तरंगही नाही, पाणीच असतं.
पण तरंग कसा निर्माण होतो, कशापासून निर्माण होतो? ते अवांतर करणी वाऱ्याची नाही. कशामुळं? वारा आला आणि त्यांनी त्याला हलवलं, तरंग निर्माण झाला. वारा स्थिर झाला का तरंग नाही, पाणीच आहे. आणि तरंग असताना बी पाणीच आहे, आणि तरंग नसताना बी. मासा अखंड बोलावर विचाराने राहायचं का क्रियेने फुसफुस करून जमल? अजिबात नाही जमणार. क्रियेनेच अखंड होतात येणार नाही, तर विचारानेच. म्हणून विचारा वाचून अन्नपविजे समाधान. इथे विवेकाचा तड लागतो, विवेक निर्माण होतो. विवेक निर्माण झाला की त्याला कर्म करत असतानाच ब्रह्मदर्शन. कर्म करतानाच कोणती बी वस्तू घ्या ना, तुमच्या समोर कोणती बी वस्तू घ्या. ही वस्तू आहे, ही वस्तू काय आहे? रुमाल आहे. रुमाल आहे म्हणण्यापेक्षा कपडा म्हणू. चला आपण कपडा आहे म्हणण्यापेक्षा कापूस म्हणू. कापूस कापसापासूनच बनेल आहे. अधिष्ठानाकडे जायचं. कशा कापूस नसेल तर रुमाल बनेल का? नाही. कापूस कुठून आला? जमिनीमधून आला. नाही. मोबाईल आहे. मोबाईल काय? प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक कशातून आलं? काय काय आहे जमिनीमध्ये? काय काय खनिज आहेत? क्रूड ऑइल आहे या जमिनीमध्ये. हिरे हे सुद्धा एक मातीच आहे. ती आपण महत्व दिले हिऱ्याला आणि सोन्याला. सोन्याच्या सुद्धा जमिनीतूनच खाणी आहेत. सोनं 1.5 लाख 2 लाखाला कोणी आणलं? आम्ही आणलं. आणि त्याला व्हॅल्यूच नाही दिली तर त्याची झिरो व्हॅल्यू यायला काय टाइम लागल? 1 वर्षभर कोणी सोनं खरेदी करू नका पंतप्रधानांनी सांगितलं तरी त्याच्यावरही राजकारण करणारी माणसे. त्याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे? विदेशात आपला पैसा त्या निमित्ताने जातो, तर आपल्याला अशा कंडिशनमध्ये हा विचार करायला पाहिजे. ते म्हणतात तुम्हाला न समजा व्हा खाली आम्ही पाहतो. तुम्ही काय दिवे लावले ना पाहिलेत ना, तुम्ही काय पाहता? काय पाहता तुम्ही? जनतेला चांगला बोध करण्यात त्यांचं कर्तव्य आहे ना, त्या सांगणाऱ्या पंतप्रधानाचं. त्या देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था अजूनपर्यंत व्यवस्थित आहे, पण पुढे जरा अंधार नाही दिसते की युद्ध अशा पद्धतीची चालण्यामुळे. तर थोडंसं असं करा, असं सांगणं चुकीचं आहे का? कर्तव्य आहे ना ते. जाणीव करता ऐकणार नाही ऐकणार, सगळे ऐकणार आहे असं काय नाही. ज्यांना पटन ते विषय तो ऐकतील, नाही ऐकायचे नाही कारण त्यांचं सांगायचं चुकलेलं नसतं. कशाचंही राजकारण करतील माणसं, देशाला रस्ता तळायला नेल्याशिवाय राहणार नाही. देशाबद्दल कोणाला काही नाही. चल आपला तो विषय नाही, हा तिथे मांडलाय, हा काय कमी येतो त्यांचे बघत बसतात. काय विषय चालला होता आपला? हा, मग आता त्याच्यामध्ये जे प्लास्टिक आहे, ती प्लास्टिक म्हणजे काय आहे? एक मातीचाच अंश आहे, पृथ्वीचाच आहे, मातीच आहे ती. मग आता तो जो मोबाईल आहे, मग आता विचार करा, हा प्लॅस्टिक आहे का मोबाईल आहे? म्हणायला मोबाईल, म्हणायला काही म्हणा तुम्ही, म्हणायला म्हणा मोबाईल म्हणा, नाही का अजून काही नाही म्हणा, परंतु आहे काय? प्लॅस्टिक. प्लॅस्टिक आहे का पृथ्वी आहे? पृथ्वी आहे. पृथ्वी कशापासून बनली? पाणी आटतं ना, पाण्याचं बर्फ बनतं, त्या बर्फाचं पुन्हा माती बनते, पाण्यापासून पृथ्वी बनते. मग आता सांगा, पृथ्वी का पाणी आहे? एक एक तत्वाने मागे जायचं, मुळाकडे जायचं त्याच्या. पाणी आहे, पाणी आहे, तर मग पाणी कशापासून बनतं? अग्नीपासून बनतं. अग्नी आहे का? मग पाणी आहे, अग्नी आहे. अग्नी कशापासून बनतो? वाऱ्यापासून बनतो, वायूपासून. वायू आहे का अग्नी आहे? वायू आकाशामधून निर्माण होतो. आकाश आहे का वायू आहे? इथपर्यंत कार्यकारण भाव चालतो. तिथून पुढे मायेपासून आकाश बनतं. मग माया आणि त्यानंतर ईश्वर किंवा ब्रह्म. म्हणजे ते कार्यकारण भाव नाही, ते अध्यस्त अधिष्ठान भाव चालतो. दोऱ्यावरती रस्सी भासणं म्हणजे भासमान होणं, अध्यस्त भाव आहे हा. कार्यकारण भाव नाही याला म्हणायचं. आणि अध्यस्त हे नेहमी अधिष्ठान रूप असतं. साप पुढे गेला काही नाही, अधिष्ठान रूप झाला. मग असं मागं जाता जाता माया आहे का ब्रह्म आहे? तर हे ब्रह्म आहे. मग मोबाईल नाही तो ब्रह्म आहे असं विचाराने सिद्ध होतं. असं प्रत्येक वस्तू पहा, कोणती वस्तू घ्या, तिच्या मुळाकडे गेल्यानंतर तुम्हाला शेवटी ब्रह्म हाती लागत असतं विचाराने. हे झालं त्याचं परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान मात्र सद्गुरूकडूनच अनुभवायला लागेल. आनंद स्वरूपामध्ये त्याचा अनुभव घ्यायचा असेल. परोक्ष ज्ञानी भरपूर आहेत. असं तत्वज्ञान परोक्षपणे सांगणारे, ब्रह्माचं झाड उभं करणारे, पण त्यांनी जन्ममरण चुकत नसतं. अपरोक्ष ज्ञान होणं म्हणजे या सगळ्या वृत्ती मावळून ब्रह्मस्वरूप स्थितीला प्राप्त होणं, या उपाधीचा सुद्धा निराश होणं, अशा प्रकारची ती स्थिती आहे. मग तरंग पण ही कशाची? तरंग कशाचा परिणाम आहे? वायूचा परिणाम आहे. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोके न निमेची, तेवी देहीची देहेची वस्तू झाली. म्हणजे देहात असताना जे आत्मस्वरूपाला प्राप्त झाले, तरंगामुळं त्या ठिकाणी तरंगाकाराने जन्माला येत नाही पाणी. आणि तरंग मावळे म्हणजे पाणी मरत नाही. देह जातो आणि येतो. स्थूल देह इथेच पडतो,
आणि सूक्ष्म देह मात्र दुसरा देह धारण करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळी तैसे देहांतरा ते स्वीकारी चैतन्य नाथे. आता इथं चैतन्य नाथे म्हणताना आत्मा किंवा ब्रह्म नाही म्हणता येणार, इथं चिदाकाश किंवा जीव जीव म्हणावं लागेल ध्यानात घ्या. नाही तर आत्मा शब्द वापरला किंवा ब्रह्म शब्द वापरला तो घोटाळा होईल. नवीन देह धारण कोण करतो? चिदाभास. ज्याने अंतःकरण विशिष्ट मानला त्याला मरावं लागेल आणि जन्माला यावं लागेल. अंतःकरण विशिष्ट झाला आणि साक्षी जर झाला त्याचा तर मग मात्र तो मुक्त झाला. इथेच जीवन मुक्त होता येतं. त्याच्यातली महात्म्य होती. ज्यांची आज ही क्रिया आहे जीवनमुक्त स्थिती. तुम्ही आपण आपल्याच्या पाहण्याची नजर नाही, आपल्याला नजर नाही. आपल्यापुढे शंकरचक्र कलापद्मधारीच यायला पाहिजे. बाबा म्हणायचे ना 4 हाताचा पाहिजे आम्हाला, तसं नाहीये भाऊ. तो अवताराचा आहे, परंतु तो सुद्धा त्याला विधेय ठेवावा लागतो. तुम्ही तत्वाने समजून घ्या. वारंवार वारंवार तेच सांगितलं. म्हणून आता शरीराचे तयाची ठाई आडनाव सुद्धा उरले नाही, तरी कोणी काळे काही निमित्ते पा. आता शरीराचं काय त्याच्या ठिकाणी आडनाव सुद्धा राहिलं नाही. आता कोण मरणार आणि कोण जन्माला येणार हा फैसला त्याचा आधीच झालेला आहे. मी देह नसून आत्मा आहे. तुम्ही आपण सुद्धा काय आहोत? तुकोबारायांनी स्वतःबद्दल सांगितलं मी वासुदेव तत्वता, पण तुमच्या आपल्याबद्दल मी सांगितलं अमर हा रे की खोटी शोधली का. तुम्ही मी सगळे अमर आहात. कोणत्या दृष्टीने? देहाच्या दृष्टीने नका पाहू. आत्मेच्या दृष्टीने जर पाहिलं न म्हणा देव माझा ऐसा मग भरवसा कळेल. आम्हाला का पटत नाही आम्ही अमर आहोत ते म्हणजे नाहीच पटायचं. जोपर्यंत देहाशी ताकद नाही तुमचं तोपर्यंत पटणार नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल न म्हणा देव माझा ऐसा हे डोक्यात आलं ना मग मात्र तुम्ही म्हणाल हा खरंच आम्ही पण अमर आहोत. न म्हणा देव माझा ऐसा मग भरवसा कळेल. मग काहीचा धाक सकळी काही आपुदी देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. पण हे कधी कळत? न म्हणा देह माझा ऐसा. देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवळ होईल. सुंदर मोठा मग सातचरणाचा नवकीचे संत करिता कीर्तन धरिता वाकळा प्रावरणासी. अभंगवाणी जरी मुखातून बाहेर पडली ते लक्षण नाही संतत्वाचं. कीर्तन करणं संतत्वाचं लक्षण नाही. वेद पाठ असणं संतत्वाचं लक्षण नाही. शुद्ध आचरण करणं संतत्वाचं लक्षण नाही. संतांच्या कुळात जन्माला आलं संतत्वाचं लक्षण नाही. पाहून या मोठा अभंग. शेवटच्या चरणात सांगितलं तुका म्हणे जवळी नाही निरसिला हा देह. या देहाचं निरसन ज्याला करता आलं नाही मग किती शुद्ध आचरण करणार असो, वेद पाठ असो, कवित्व करत असो, कीर्तन करत असतो, काही करत असो, परंतु तो त्या ठिकाणी मेळ बसणार. तुका म्हणे जवळी नाही निरसिला हा देह तवरी अवघे संसारीच आहे. म्हणून आता इथे म्हणले ज्याला ही गोष्ट कळली तरी कोणे काळे काही नेते का. कोण मारणार आहे? देह मारणार आहे. देह जाणार आहे. तुम्ही नाही मारणार. देह मरतो. मग मार्गात एक असे शोधावे हा विचार येता कळला. कोणी कुठून ते जावे, कोणी कुठे यायचे जायचे. इंजिनमुळे गाडी चालते श्रीपाद बाबा सांगायचे, पण इंजिनची शिवरफीट आहे. इंजिनची शिवरफीट आहे. इंजिनमुळे गाडी चालते पण इंजिनची शिवरफीट आहे. तसं आत्मसत्याने सगळे क्रियाकर्म चालतात, पण आत्मा मात्र स्थिर तत्व आहे. कुठे येत नाही, कुठे जात नाही, जागेवरच. याला म्हणतात आत्मा. याला म्हणतात हे कुठे जात नाही आणि काही पुढे उदाहरण आलेलंच आहे. आणि हागा घटू जे वेळी फुटे ते वेळी ते किती आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गंगा भेटे एरवी सुटे. कुंभाराने मडकं बनवलं त्याच्यामध्ये पहा ना मडक्यामध्ये बी पहा त्याला घट म्हणलेले. त्या घटामध्ये याला जे पूजा करतो आपण संक्रांतीला त्याला त्या वेळेला काय म्हणतात? त्याला सुगडं म्हणतात, केळी म्हणतात. तुम्ही केळी असते आणि मोठी असते पाणी साठवायला तिला घागर म्हणतात. अरुंद तोंड आणि मोठी असते ती घागर आणि तिची मुलगी केळी छोटी असते ही. आणि घट किंवा गाडगं जे आहे गाडगं मडकं हे थोडंसं वेगळ्या आकारात असतं. त्याचं तोंड थोडंसं रुंद असतं. मग त्या घट बनवताना माती पाणी सगळ्या गोष्टी आणल्या कुंभाराने. लीद टाकली, सगळं बनवली व्यवस्थित आणि त्याचं मडकं बनवलं किंवा ते घट बनवला. पण पाणी साठवण्याकरता आतमध्ये जी पोकळी ती पोकळी घातली काढून त्याच्यामध्ये ती पहिलीच होती तिथे. बरं मला सांगा पाणी साठवता आतल्या पोकळीमध्ये आणि घट कशाला म्हणता? खापराला वरच्या. म्हणून तर खापर फुटलं का बोंबलत बसतो आपण, रडत बसतो. दृष्टी नाही ना ज्ञानाची. ज्ञान दृष्टी हरपली ना. आणि पाणी साठवता आतल्या पोकळीमध्ये त्याला घट म्हणायला पाहिजे. ते कुठं जातं का?
मडकं फुटलं तरी आपलं आकाश मग ते लागे नीट कुठं जातं ते म्हणले ना. आणि हागा घटूचे वेळी फुटे ते वेळी ती तिच्या आकाश लागे नीट वाटायला लागे तरी गगना भेटे. म्हणजे बाहेरच्या आकाशाला मिळतं त्याच्यातलं घटाकाश बाहेरच्या या मठ आकाशामध्ये मध आकाशाला जाऊन मिळतं. आणि जर समजा तो फुटला नाही तर ते काय इतर कोणत्या वाहनाला जाणार आहे का? फुटल्यावर ते कुठं जाणार? कुठं जातही नाही कुठे येतही नाही. तसा आत्मा आहे. पाहे पायसे हा नाही की तो आकारूची जाये एर गगन ते गगनीच आहे घटत्वाई आधी. जो आकार धारण केला होता त्यांनी काही क्रिया करण्याकरता तो आकार पंचतत्वात लीन झाला. पंचमहाभूतात लीन झाली. आज ते असल्याचं लक्षण आहे. एवढी माणसं इथं जमा झालेली आहे त्या निमित्ताने. आणि जोपर्यंत त्यांचं ते स्मरण राहतंय ना तोपर्यंत तू ती आहेच. नाही स्मरण केलं तरी न तो आत्मरूपाने तो तिथे असतोच. परंतु हे असण्याचं लक्षण आहे का नसण्याचं लक्षण आहे? आता सोळा असण्याचं लक्षण आहे. ऐसिया बोधाचे निसुरवागे मार्गाचे साकडे तया सोमसिता न पडे योगी असे. अर्चिरा मार्ग डोंगर मार्गाचं हा बोध आहे. आता जो चाललाय हा विषय ऐसिया बोधाचे सुरवाडे. हा बोध जो आहे मार्गाचे साकडे म्हणजे अर्चिरा मार्ग डोंगर मार्ग त्याचं तया सोमसिता न पडे योगी अशी ते मी आहे ते परब्रह्म मी आहे असा बोध ज्याला प्राप्त झाला त्यांना या अर्चिरा मार्गात येण्याची काय गेलं देणे नाही. डोंगर मार्ग तो कोणत्याही वेळेला पडून कधी पडू. बरेचसे भाग्यवान समजतात एकादशीला मिळाला सोमवाराला मिळाला आणि लोकांना त्रास धरून त्या ठिकाणी त्या तिथीला मिळाला म्हणजे पुण्यवान झाला का? किती अज्ञान आहे लोकांमध्ये. पाहणं एकादशीला मारायला पाहिजे कीर्तनात मारायला पाहिजे. अरे तो आता कुठेही मरो त्याला जर हे ज्ञान झालं तर तो कोण मरतोय कोण हे लक्षात आलं ना. कोण मरतोय जर सिद्ध झालं देह मरतोय. पाप पुण्य देहालाय का? जन्म कोण झालाय? कोणत्या देहालाय? सूक्ष्म देहालाय. कशाला भाग्य मानतील हे? कारण मुख्य भाग्य ही गोष्ट त्यांना कळलेली नाही. भाग्य तुका म्हणे भाग्य रामावे म्हणजे संसारी जन्मी जे याचं लागी भाग्याची लक्षणं पाहत आहे. भाग्य तरी नये धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावले. भाग्याचा उदय झाला संत संगम याला भाग्य म्हणा. एवढ्या संत मंडळींचे या निमित्ताने त्यांच्या निमित्तानं एकत्रित दर्शन झालं हे सामान्य नाही. ह्या जो विचार आता इथे प्रवचनात चालला हा समजून घेतलेली महात्मे तिथे बसलेली. यांचं कर्म कोणत्याही प्रकारचं असेल त्याच्याशी काय कर्म कोणतंही असू शकतो. कर्माने एखादा राजा जनकासारखा राजा असू शकतो तरी त्याला काही त्या उपाधीचा फरक पडत नाही. कर्माने 8 ठिकाणी वाकडा असणारा एखादा अष्टावक्र असू शकतो पण ज्ञानाने राजा जनकाला उपदेश करण्याचा अधिकार बाळगून असतो असा भाग. म्हणून या कारणे पंडुसुता व्हावे योगयुक्ता हेतुने सर्व काळ साम्यता पैसा होईल. साम्यता साधायची कशाचं? मन आणि बुद्धीचं साधायचं. तो तसाच आहे समचरण दृष्टी विटेवरील. तो समचरण दृष्टी विटेवरील तो आपल्याला तसा जो दिसत नाही ना तर आपण त्या दृष्टीनं पाहत नाही. तुम्हाला तसं व्हावं लागेल. अंतकरणाचे साम्य दशा तुम्हाला जेव्हा सापडेल साधेल आणि त्या दृष्टीनं पाहिला डोळे भरून या पाहिलं तुम्ही डोळे भरून नाहीच पाहत आपण. असं टकटक पाहणं डोळे भरून नाही. कंठी प्रेमदाते नेहमी निर्लोते आणि अशी दृष्टी तयार झाल्यावर पहा तुम्हाला विटेवर काय दिसते. मूर्ती दिसते बोलते की नाही साक्षर तुमच्याशी बघा. तुम्हाला रीत दिलेली आहे ती दृष्टी दिलेली. हत्यार घरी न रंगारात लढायला तो कल्पादी जन्मा नागवे. ज्याला ही रीत समजली ना तो कल्पादी जन्मा नागवे म्हणजे किती जन्म प्राप्त होऊ ना तो म्हणतो द्यायला प्राप्त होणार आहे. उलटा आता भीती नाही त्यांना. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आम्हाला कळलं ना आम्ही कोण आहोत. आता आम्हाला या भक्ती रसाचा आनंद लुटायचा आहे. संत संगतीचा आनंद लुटायचा आहे. थोडंसं गर्भवासाचं सुख आम्हाला सोसावं लागलं तर चालेल काय फरक पडत नाही. गर्भवासाचं सुख चांगलं नाही दुःख चांगलं नाही कठीण आहे पण थोडं असं सुख काय फरक पडतो. मूल होत नाही तोपर्यंत मूल होताना त्या यातना भोगताना ती आई बी म्हणते नको पुन्हा ते नाही मूल झालेलं बरं. पण मुलाचं तोंड पाहिलं वेगळं त्याचं सुख प्राप्त झाल्यावर मग विसरून जाते लगेच दुःख. आणि मग भगवत भक्तीचं सुख आणि आनंद संत संगतीचा जर प्राप्त होत असेल तर मग जन्म आम्हाला जरी त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागले तरी चालतील. जन्म काय फरक पडतो. सोसू थोडंसं
मग आता त्याला तो कल्पाची जन्मात नागवे, कल्पांची मरणी नापलवे. देहाचं मरण किती वेळेला जरी आलं, किती वेळेला देहाला जन्माला यावं लागलं, आणि आता त्याला खंत नाही ते माझी स्वर्ग संसाराची मी लागवे जपणे. आमचा देवादेव कसा चाललाय, वाऱ्या सोडून अजूनही काय जेवढं यज्ञ याग होम हवन नामस्मरण कसे करता चालले. ही सगळी सत्कर्म करतात, ही प्रवृत्ती मार्गी लोक एवढेच करतात काय सकामतेने करतात. हे चुकते त्यांचं, ती करतात ती बरोबर आहे. सत्कर्म सगळ्यांनी करायचे, प्रवृत्ती मार्गी असो नाही तर निवृत्ती मार्गी असो, सत्कर्म करावीच लागतील. पुण्य पाहिजे साधना घडायला, ध्यानात ठेवा. तसं साधना घडत नाही ना, पुण्य नाही तुमच्याकडे. ते पुण्य सकाम नकोय, फक्त निष्काम पाहिजे. काय ते कर्म करायनंतर निष्कामपणे करायचं, म्हणजे कोणती कामना धरायची नाही. ते पुण्य, ते निष्काम पुण्य, ते संत संगीला कारणीभूत आहे, ते देवाच्या भेटीला कारणीभूत आहे. आणि नुसतीच सत्कर्म करून त्याच्या बदल्यामध्ये काही जर घ्यायचं असेल, उदाहरणार्थ त्याचा 9व्या अध्यायामध्ये तो विनियोग सांगितला हाच विषय. स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, पापात्मके पापे नरका येईजे, माते जेणे पायुजे ते शुद्ध पुण्य. भगवंत म्हणतात सकाम पुण्य जर केलं, काही इच्छा धरून जर पुण्य केलं तर त्याला त्याचे भोग प्राप्त मिळतील. मी तशी योजना करून ठेवलेली. इंद्रदेव होईल, पण इंद्रदेव जरी झाला तरी पुण्याची पावटी सरे, सरेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांना मी पुन्हा यावं लागतं मृत्यू लोकांना. स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या, सत्कर्म करून आणि यज्ञ होमावन करून स्वर्ग सुखाच्या प्राप्ती करता असेल तर त्यांना माऊली जानवाऱ्यांनी सांगितलं ह्या चोरांच्या वाटा आहेत. स्वर्गाला जाणं नरकाला जाणं दोन्ही वाटा चोरांच्या. मदची माझी मी असता जे नेहमी दुरावे पंडू सुद्धा. इथून तिथून सगळं मीच असताना त्याचा आनंद घ्यायचं सोडून, त्याचं सुख सोडून, भक्ती सुख सोडून, माझ्या स्वरूपाचं सुख घ्यायचं सोडून, मदची माझी मी असता जे नेहमी दुरावे पंडू सुद्धा. ते पुण्य ऐसे म्हणतात, जीभ न तुटे काही कसलं पुण्य कर्म करतो रे, मला वगळून पुण्य करायला निघाला तर ते पुण्य शेष झाला की तुला पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून येणे बोधे जो योगी होईल तयासी ते अबोधाचे नीटपणाही काजी भोगाचे पेरून पाये निजरूपाये पैगा इंद्राजी काजी वाजया सर्वश्री गाजती राणीवा ती सांडणी मानुनी पांडवा डावली हो. तेव्हा या ठिकाणी ज्यांचं आज आपण ह्या 12व्याच्या निमित्तानं कार्य करत आहोत, असे वैकुंठवासी धोंडू गंगाराम शेळके यांच्या आजच्या या 12व्याच्या कार्याच्या निमित्तानं हे प्रवचन रूपी पुष्प आपण त्यांच्या चरणी अर्पण करूया. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं जर झालं, एक परमार्थामध्ये पूर्णपणे झुकून दिलेले व्यक्तिमत्व. घाटकोपर आणि घाटकोपर परिसरामध्ये कोणता सप्ताह कुठे कार्यक्रमांना बाबा गेले नाही असं कधी झालं नाही. जेवढे सप्ताह व्हायचे अखंडचा सत्संग किंवा गावोगाव सुद्धा आमच्या माध्यमामधून त्यांच्या गावाला जाण्याचा प्रसंग यायचा, आपल्या गावाला यायचे. अजूनही कुठे जिथे जिथं माहिती पडेल तिथं हजरच आहेत ते, कुठे नाही असं नाही. त्यांच्या गाडी हा परमार्थ त्यांनी एवढा दृढावला. गुरुवर्य हरिभक्तीपरायण जगन्नाथ बाबा येडगे आणि त्यानंतर त्यांच्या संबंधाने या बाकीच्या मंडळींची भेट झाली. त्याच्यामध्ये धोंडूबाबांची भेट झाली. त्यांच्या पुढे वाशीला गावाला त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनीच, बाबांच्या वडिलांनी त्या ठिकाणी हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलं होतं. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला 30 वर्षापूर्वी जाण्याचा प्रसंग आला, सुंदर बाबांच्या कृपेनं तिथे कार्य सुरू झालं. अनेक लोक गावोगावची त्या ठिकाणी त्या मार्गामध्ये आले. त्याच्यामध्ये बाबांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. ज्या ज्या वेळेला कोणत्याही कार्यक्रमांच्या निमित्तानं मध्ये आधी कधी मी ज्या ज्या वेळेला ते जायचा त्या त्या वेळेला बाबा इथून तिथे हजरच असायचे. आता मागच्या वेळेने सुद्धा किती वेळा आणि बसलं ना चर्चा करायला बोलायला तर बाबा रात्रभर जाऊ द्या, एवढा अभ्यास होता, एवढी माहिती होती. कोणता ग्रंथ, कोणत्या ग्रंथामध्ये काय आहे, सत्संगाची तर एवढी घडलेली होती.
थोडीशी वृत्तीची चंचलता होती, ठीक आहे, तो स्वभाव असतो प्रत्येकाचा. परंतु परमार्थामध्ये त्यांनी जे साध्य, आज आपण ज्या गोष्टीचा विचार केला ते यथार्थपणे साधलं होतं. आणि त्यामुळं शेवटपर्यंत एवढा शुगरच्या बाबतीमध्ये किंवा इतर आजार त्यांना असताना सुद्धा त्यांनी या परमार्थाच्या शक्तीच्या गुरुकृपेच्या जोरावरती त्यांना अजिबात जुमानलं नाही. मुलांनी मागे मला सांगितलं की बाबांना बरेच वर्षापूर्वी सांगितलं, बाबांना सांगा आता तुम्हाला काय गरज काय, कामधंदा करायची काय गरज आहे, आम्ही आहोत ना. त्यांच्या तोंडावर मी त्यांना सांगितलं, बाबा मुलांचं ऐका. नाही म्हणजे मला ना काम असल्याशिवाय चैन पडत नाही. मी काही पैसे मिळावं किंवा मुलं मला काही देत नाही, पाहत नाही असा भाग नाही, परंतु मला बरं वाटतं, आनंद वाटतो. आणि आदल्या दिवशी ते त्या ठिकाणी ड्युटीवर मला सुद्धा आपल्या गुरुपौर्णिमेच्या वेळेला म्हणजे दीपक बाबांना जरा सांगा एखाद्या गार्डन मध्ये कुठे आपल्याला जर याचं काम जर मिळालं तर. मी सांगितलं, त्यांना ते दिलं बी काम. तर सांगायचं तात्पर्य असं की खरोखर आपण सुद्धा कर्माचा तर कधी कंटाळा करूच नाही. कर्म न करता अखंड परमार्थ करील असं म्हणत असेल तर तो त्याचा भ्रम आहे बरं का. परमार्थ घडायच्या ऐवजी भलतीकडे वृत्ती जाईल. वृत्तीला सतत गुंतवणं परमार्थात सोपी गोष्ट नाही. पूर्ण सत्संगात जाईल असं सांगता येत नाही. म्हणून 8 तास कर्म करायचंच, कमीत कमी 8 तास कर्म करायचंच. आणि मग उरलेल्या याच्यामधून किती वेळ आपल्याला परमार्थाला साधनेला काढता येतो तेवढा काढायचा. पण कर्म सोडून देऊन हा गीतेचा बोध आणि उपदेश नाही. आणि हा बोध समजून घेऊन अर्जुना आता तू मुर्दे जरी पाडले तरी तुला पाप लागणार नाही, हा तो बोध आहे. ऐसिया बोधाचे निसरवाडे मार्गाची साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी आहे. असो बाबांच्या या स्मृतिप्रित्यर्थ आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्तबंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा आळंदी पंढरपूर, श्रीपाद भक्त मंडळ पारगाव, ज्ञानयोग वारकरी मंडळ महाराष्ट्र, त्यानंतर गणेश प्रसाद सहकारी पतपेढी, लेण्याद्री सहकारी पतपेढी, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आपल्या सर्व साधकांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 1 मिनिटाकरता सगळ्यांनी शांत बसा. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा